आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 25. जून महिन्याचे दिवस होते. मृग नक्षत्राचा पाऊस सगळीकडे पडत होता. उन्हाळ्यात तापलेली धरती गार होत होती. पहिल्या पावसाने निर्माण होणारी मातीचा वास सगळ्या वातावरणात दरवळत होता. सगळीकडे प्रसन्न वातावरणाची निर्मिती झाली होती. पशुपक्षी आनंदी वातावरणात बागडत होते. जमिनीतून हिरव्या कोंबाचे अंकुर बाहेर येत होते. नवनिर्मितीचा आनंद भूमिपुत्रांना मिळत होता. पेरणी झालेली राने हिरवीगार दिसू लागली होती. सगळ्या धरतीने हिरवा शालू परिधान केल्याचा भास होत होता. उंच आकाशात बगळ्याचा समूह परिभ्रमण करताना दिसत होता. क्षणात पाऊस पडत होता तर क्षणात ऊन पडत होते. आषाढ मासातील विलोभनीय सृष्टी सौंदर्य पाहून भूमिपुत्रांची मन उन्मादाने प्रफुल्लित झाली होती. क्षितिजावर इंद्रधनुष्याचा नजारा दृष्टी दीपवित होता. आनंदराव इंद्रधनुष्याचे विलोभनीय दृश्य पाहून स्तंभित झाले होते. खेड्यातील मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे मन आनंदित झाले होते. ते त्या क्षणाला तरी प्रापंचिक प्रश्न विसरले होते. त्यांना उत्साही आणि हलके हलके वाटत होते. आनंदरावचा एक भाऊ शेती करत होता. एकट्यावर शेतीच्या कामाचा ताण पडत होता. म्हणून आनंदरावनी एका गरीबाचा मुलगा भावाला शेतीत मदत करण्यासाठी चाकरी ठेवला होता. त्याला जेवण घालून 50 रुपये दररोजची हजेरी होती. महिन्याला 1500 रुपये पगार द्यावा लागत होता. चाकरीचा गडी जनावरांची वैरण आणणे, जनावरांची सगळी व्यवस्था पाहणे, उसाला पाणी देणे असली कामं करायचा. जमिनीचा पसारा बराच असल्यामुळे त्यांना चाकरीच्या गड्याची गरजच होती. आनंदरावच्या घरी एके दिवशी नवे पाहुणे आले आणि भटजीच्या सल्ल्याने लग्नाची तिथी वेळ ठरवली. लग्नाची तिथी ठरल्यावर प्रियंकाने आपल्या मोबाईलवरून अविनाशशी संपर्क साधला. मोबाईलवरून ती अविनाशना म्हणाली, हॅलो अविनाश, तुला काही कळलं का? हॅलो प्रियंका, काय म्हणतेस? मला काही कळलं नाही. अविनाश, माझ्या लग्नाची तिथीसुद्धा ठरली आहे. पप्पा माझं काही एक ऐकायला तयार नाहीत. आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाही असं ते म्हणतायत. प्रियंका, मग काय करायचं ठरवलंय? काय करायचं, काय ठरवायचंय? मला तर काही कळेनासं झालंय. माझ्यावर वेड लागायची वेळ आली आहे. काय करायचं त्याचा ठाम निर्णय होत नाही. मग मी काय करू? प्रियंका, तू तुझ्या पप्पांना सांग की माझे अविनाशवर प्रेम आहे. आम्ही अंबाबाई मंदिरात देवीसमोर लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. त्यामुळे मी अविनाशशिवाय दुसरा कोणाशीही लग्न करण्यास राजी होणार नाही. असं पप्पांपुढे बोलायचं मला धाडस होणार नाही. ते धाडस तू करायला हवंस. पप्पांपुढे तुला हे बोलावंच लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, बघते प्रयत्न करून. हो, प्रयत्न करून बघच. हॅलो, थँक्यू. पुन्हा 2 दिवसानंतर संधी साधून प्रियंकाने हा विषय वडिलांपुढे मांडला. आनंदरावांनी तिच्या म्हणण्याला नकार दिला. ही घटना प्रियंकाने मोबाईलवरून अविनाशला कळवली. अविनाश सुन्न झाला. त्याने आपण स्वतः प्रियंकाच्या पप्पांना भेटायचे ठरविले. नियोजनबद्ध योजना आखली. एके दिवशी आपल्या निवडक मित्रमंडळींना बरोबर घेऊन दुचाकी गाड्यावरून मलकापुरातून कालेगावी प्रयाण केले. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी आनंदराव घरीच होते. 8-10 तरुण मुले आपल्या घरी आलेली पाहून आनंदराव आश्चर्यचकित झाले. अविनाश आनंदरावच्या समोर येऊन म्हणाला, हे पहा, मी आपल्या प्रियंकावर प्रेम करतो. आमचे प्रेम पवित्र आणि अढळ आहे.
प्रियांकावर माझे निरामय निस्वार्थी प्रेम आहे. कुठल्या स्वार्थासाठी मी प्रियांकावर प्रेम करीत नाही. मी तिच्या शरीर सौंदर्यावर प्रेम करीत नाही, तिच्या आत्म्यावर प्रेम करतो. आमचे प्रेम अढळ आहे. आमच्या प्रेमात कोणी आडवे येऊ नये. आपणही नाही. मला एकदा फक्त एक वेळच प्रियांकाला भेटायचे आहे. त्यात तुम्ही अडथळा आणू नये एवढीच माझी अखेरची इच्छा आहे. तरी माझी इच्छा पूर्ण करावी. त्यावर आनंदराव रागाने लालेलाल होऊन म्हणाले, हे पहा, प्रियांकाला तुम्ही एकदाही भेटू शकत नाही. तुम्ही प्रियांकाचा नाद सोडण्यासाठी किती पैसे घ्याल? 1,00,000, 2,00,000, 3,00,000? आनंदरावचे बोलणे मध्येच तोडीत अविनाश म्हणाला, हे पहा, मला तुम्ही 10,00,000 देतो म्हणाला तरी मी प्रियांकाचा नाद सोडणार नाही. माझ्या पवित्र प्रेमाची पैशात किंमत करू नका. हे बघ, मी समजुतीने सांगत आहे ते मान्य कर. प्रियांकाचे विजयशी लग्न ठरले आहे. साखरपुडा झालाय. लग्नाची तिथी धरली आहे. तिचे लग्न विजयशी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यात कदापि बदल होणार नाही. तू जर प्रियांकाचा नाद सोडला नाहीस तर त्याचे वाईट परिणाम होतील. तुझ्या घराचा समूळ नाश करू. तुझ्या आई वडिलांचे हाल करू. तरी तू आमचे ऐक. प्रियांकाचा कायमचाच नाद सोड. आनंदरावने पूर्वनियोजित केल्याप्रमाणे 10-15 पैलवान गडी तेथे अवतीर्ण झाले. त्या पैलवान गड्यांना पाहून अविनाशचे सोबतीला बरोबर आलेले दोस्त घाबरून गर्भगळीत झाले. आता भांडण होणार हे त्यांनी ओळखले. एक सवंगडी निसटून जाऊ लागला. आनंदरावच्या इशाऱ्याप्रमाणे पैलवानगडी अविनाशच्या रोखाने चाल करून आले. अविनाश प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाला. अविनाशच्या प्रखर प्रतिकाराने पैलवानगड्यांना माघार घ्यावी लागली. अविनाशचे धाडस पाहून आनंदराव स्तंभित झाला. अखेर प्रियांकाची भेट घेऊन निरोप घेतल्यावर अवी आपल्या गावी परतला. प्रकरण 25 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.